नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तलाठी भरती म्हणजेच ग्राम महसूल भरती 2026 जाहिरात नेमकी कधी येणार आहे, याचा अभ्यासक्रम, पात्रता, नवीन याच्यानुसार परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, नवीन वर्षामध्ये एकूण किती जागा असणार आहेत, त्यासोबतच तुम्हाला परीक्षा कधी होऊ शकते आणि नेमकी कोण घेऊ शकते, ऑनलाईन होणार का ऑफलाईन होणार आहे, आणि याच्या संदर्भात महत्त्वाचं जे बुक लिस्ट आहे, कोणत्या सब्जेक्ट करिता कोणतं बुक वापरायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाणार आहे। तर त्या अगोदर आपल्याकडे मेगा भरती करिता वेगळ्या ऑफर चालू आहेत। त्यामध्ये तलाठी भरती असेल 2000 रुपयामध्ये 6 मंथ करिता बॅच अवेलेबल आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत। लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा या ठिकाणी पाहू शकणार आहात। तर याकरिता आपल्याला 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। तर आपला जास्त वेळ न घेता ही जाहिरात कधी येणार आहे, तर आपण आता झालेल्या अपडेटनुसार या ठिकाणी आकृतीबंधासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। आकृतीबंध साधारणतः 1 ते 1.5 महिना आणि तिथनं पुढं 15 दिवसामध्ये जाहिरात अपेक्षित आहे। म्हणजे साधारणतः मे किंवा एप्रिल एंड पर्यंत जाहिरात येऊ शकते। तर यामध्ये पात्रता काय आहे, अभ्यासक्रम, वेतन आणि वयोमर्यादा या संदर्भात माहिती बघूया। पात्रता दिलेली आहे त्यांनी कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार, म्हणजे यामध्ये मेल अँड फिमेल कोणी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता। ही जे परीक्षेची वयोमर्यादा आहे 18 ते 38 आहे, म्हणजे 38 चालू आहे आपल्याला, किंवा कॅटेगरीमध्ये म्हणजे यामध्ये SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, OBC असेल, VJNT असेल, NTB, NTC, NTD, त्यानंतर SCBC, त्यानंतर EWS मी लिहून देण्याचं एकमेव प्रयोजन आहे की बरेच विद्यार्थी मग कमेंट करतात आम्ही कास्टमध्ये आहे, आम्हाला किती आहे, मग सगळ्यांना समजण्याकरिता हे लिहून दिलेलं आहे। अजून SBC राहिलेले आहे, ओके, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, SCBC, EWS, SC ST OBC, VJ, NTB, NTC, NTD, ओके। अजून कोणी राहिले तर राहिला असेल तर त्यांचं सुद्धा 43 वर्ष वयोमर्यादा राहणार आहे। त्यासोबतच इथं प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त असतील, किंवा जे उमेदवार अनाथ प्रवर्गामध्ये आहेत, दिव्यांग प्रवर्गामध्ये आहेत, त्यांना 45 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। जे काही माजी सैनिक आहेत, माजी सैनिकाकरिता वयवर्ष 55 राहणार आहे, ओके, त्यांना सूट देण्यात आलेली आहे। 55 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल, म्हणजे 55 वर्ष कंप्लीट होईपर्यंत ते संपूर्ण तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे, कोणताही विद्यार्थी देऊ शकतो परीक्षा, पदवीधारक, त्यानंतर वयोमर्यादा, त्यानंतर हे अभ्यासक्रम। या ठिकाणी बघा 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुण, म्हणजे सरळ सेवेमध्ये हाच पॅटर्न असतो सहसा की एका प्रश्नाला 2 गुण। मागच्या वेळेस जी तुमची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ती ऑनलाईन स्वरूपामध्ये TCS कंपनी मार्फत, याचा जो निगेटिव्ह मार्किंग त्यावेळेस नव्हती, परंतु आता 2025 पासून काय झालेले, म्हणजे आता 2025 शेवटी, म्हणजे जे काही सप्टेंबर ऑगस्ट मध्ये जाहिरात आलेली आहे त्या सर्व परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली होती। म्हणजेच काय तर 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे गुण तुमचे वजा होणार आहेत, मिळालेल्या गुणांमधनं मार्क कमी होणार आहेत। त्याकरिता आपल्याला काय करावं लागणार आहे, परफेक्ट अभ्यास, 100% कॉन्सन्ट्रेशनने, आणि जे काही अभ्यास करताय तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं पाहिजेत। म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करतायत 100 आणि बरोबर येत आहे 70, त्यामध्ये 30 चुकतायत, म्हणजे तुमचा स्कोर काय होणार आहे, कमी होणार आहे। तर जे काही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ते काळजीपूर्वक सॉल्व्ह करणं गरजेचं आहे याकरिता, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा तुम्हाला यामध्ये फायदाच आहे। तर परीक्षा कोण घेणार आहे त्याचं सुद्धा तुम्हाला सांगितलं, TCS किंवा IBPS कंपनी मार्फत, किंवा जर प्रस्ताव मान्य केला MPSC जर घेणार असेल तर त्याचं अपडेट तुम्हाला सांगितलं जाणार आहे। तर यामध्ये विषय आहे तुमचे मराठी, यामध्ये मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह। शब्दसंग्रहामध्ये लेखक, त्यांची प्रसिद्ध पुस्तके असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द असतील। याकरिता तुम्हाला मराठीकरिता मोराळ वाळिंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं बुक, तसेच डब्ल्यू अकॅडमीच्या नोट्स सुद्धा उपलब्ध या ठिकाणी अवेलेबल आहेत। त्यानंतर इंग्लिशसाठी सुद्धा अकॅडमीच्या नोट्स आहेत। इंग्लिशचे 25 प्रश्न 50 गुण असणार आहेत, याकरिता बाळासाहेब शिंदे सरांचं आहे। आणि जर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जर नुसत्या होकॅपसाठी पालन सुरी यांचं बुक आहे। त्यानंतर गणित आणि बौद्धिक चाचणी याच्यावर सुद्धा 25 प्रश्न आहेत, 25 प्रश्न 50 गुण। सचिन ढवळे सरांचं आहे, डब्ल्यू अकॅडमीच्या शॉर्ट
ट्रिक्सनुसार नोट्स या ठिकाणी काढलेल्या तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान विषयामध्ये तुम्हाला सर्वांना माहितच आहे की चालू घडामोडी आहे. मग चालू घडामोडीसाठी तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे किंवा प्रत्येक महिन्याला जे मॅगझिन प्रसिद्ध होते कोणत्याही पब्लिकेशनचा असेल ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्यासोबत इतिहास आहे. इतिहासामध्ये दोन्ही महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा आधुनिक भारताचा इतिहास आहे ते सुद्धा परफेक्टली मग महाजन सरांचं असेल युनिक पब्लिकेशनचं किंवा महाराष्ट्र भूगोलसाठी तुम्ही 11वी इतिहास किंवा कठारे सरांचं आहे गाठाळ सरांचं बुक यूज करू शकता. त्यानंतर भूगोल विषय आहे. भूगोलासाठी निराळी पब्लिकेशनचं आहे AB सौदी सरांचं किंवा के सागर पब्लिकेशनचं खतीब सरांचं असेल असे पुस्तकं तुम्हाला यूज करायची. इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं आहे. त्यानंतर सामान्य विज्ञानसाठी शारदा पब्लिकेशनचं सचिन बस्के सरांचं आहे. असे सर्व पुस्तकं तुम्हाला अवेलेबल या ठिकाणी होणार आहेत. तर तुम्ही जे करणार आहात बघा टार्गेट ठेवायचं आहे तलाठी, परंतु ज्या काही पेपर आहेत येणारी पदभरती मग कृषी विभागाची असेल तुम्ही जर पात्र ठरणार असाल तर किंवा वेगळे कोणत्याही आरोग्य विभाग भरतीमध्ये असतील त्या सगळ्या पदभरतीकरिता सेम सिलेबस म्हणजे हे जे कॉमन टॉपिक आहेत सर्व परीक्षेकरिता असं सांगाय कोणती परीक्षा आहे पोलीस भरती सोडल्यानंतर पोलीस भरतीलाच फक्त इंग्लिश विषय नाहीये, बाकी सर्व परीक्षेला इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे विषय कसे आहेत कंपल्सरी आहेत. तर आपल्याला आतापासूनच अभ्यासाला लागायचं आहे. कमी वेळ राहिलेला आहे. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी परीक्षा पास व्हायचं आहे. परीक्षा पास होण्याकरिता आपल्याकडे सध्या ऑफर आहे. ऑफरचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. 2000 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ करिता आपण व्हॅलिडिटी देतोय. अकॅडमीशी संपर्क करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.